गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विशाल माडिक. पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्याल. म्हणजे आम्ही सगळे आम्ही मालाडचे गणपती फिरणार आहोत. आता वाजल्यात किती 1:30 वाजलाय. आपली सगळी मंडळी आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. मालाडच्या गणपती फिरायला होणार आहोत आम्ही आज. तर मालाडमध्ये काय माहोल असतो गणपतीमध्ये, आणि मालाडीला मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात ह्या तुम्हाला दाखवायचं. उद्या आमचे बाप्पा म्हणजे कासरबागचा लंबोदर उद्या जाणार आहेत, त्याचं घरी जाणार आहेत. उद्या तेही ब्लॉग बनला तर बनव, नाही तर नाही. बरोबर ना, गाडी गडबड असं. आणि आपले छोटे काय आपले मार्गदर्शक सचिन दिंडले, त्याचे छोटे बंधू आदेश दिंडले आपल्या सोबत आहेत. उद्या बोलता. आता मालाडमध्ये मोठ्या मोठ्या गणपती म्हणजे कुठले कुठले मालवणी गोरसवाडीचा राजा वगैरे सगळं फिरून मालाडमध्ये काय माहोल आहे. पहिला गणपती आम्ही शाखेतला बघू. आमचा कासामागचा लंबोदर बघा. कशी वाटली मूर्ती? बरोबर आहे ना? मूर्ती कशी वाटली? मूर्ती कशी वाटली कासामागच्या लंबोदर कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आज आपल्या आपण साजरा करणार आहोत. धन्यवाद मंडळी. 17 वरून 18 वरती आलाय. आता 19 वाली मारायची आहे. 19 वाली आणि पटवली 19 वाली आहे. 19 झाला बघा. हॅपी बर्थडे टू त्या बुटू पण आहे. आता होणार बर्थडे. आता त्याला तर बोलव. चल लाडका गुड्डू. अरे ज्याचा बर्थडे त्याला काय बोलव मग तुम्ही? त्या गुड्डूला तर बोलव. पहिले घंटी घंटी वाजव. त्या साईडला जा, त्या साईडला. हे तुझं कपूर डोळ तुझं कपूर डोळ. अरे बोल 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 बोला बजरंग बली की बल्ब लावलाय बाईने. जादूचा ते आहे. केकच्या आवरे बघा, सगळे केकसाठी कसे उभे आहे. आलेलुया आलेलुया. हॅपी बर्थडे वाढदिवस वाढदिवस आमच्या मनाची हॅपी हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू. छोटा भाऊ मोठा भाऊ अजून एक दे. अशा प्रकारे गुड्डू विजय कांबळे, विजय गुड्डू कांबळे, विजय गुड्डू कांबळे यांचा इथे आपण बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे. आता आपण जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला. बोला गणपती बाप्पा मूर्ती. आता जाऊया शाकीतला गणपती बघायला. शाकीतली मूर्ती. जय माता दी, जय माताजी. इथे 2 वर्षापासून मोठी मूर्ती आणायला लागल्यात. मूर्ती बघा, मूर्ती बघा. आता आलो मी जनता प्रगतीला. जनता प्रगतीच्या मूर्ती सुद्धा खूप मोठी असते. जायला होती. चला चला जनता प्रगती बघूया. जनतेच्या राजाचं पण दर्शन झालंय आमचं. आता चाललो आहे धंजीवाडीचा राजा. 3-4 गणपती लागोपाठ आहेत तिकडे. नंतर तो मालाड वेस्टला गोविंदनगर पण येणार आहे. 1 इंचाची मूर्ती बघायला भेटणार. आमचे इव्हेंटचे मॅनेजर काय विनीत राजभोज म्हटलं. धंजीवाडीचा श्री गणेश. धंजीवाडीचा श्री गणेश.
मित्रांनो, आम्हाला दंजेवाडीमध्ये सिद्धेश दिगोळे यांचे छोटे बंधू भेटले. हे बघा. आता कांदू दंजेवाडीचा श्रीगणेचं दर्शन झालं. दंजेवाडीचा राजा. बोल ना. सुंदर अशी कागदाची मूर्ती, सुंदर अशी कागदाची मूर्ती गंजीवाडी मध्ये खाली बघ, निलोक टावरच्या समोर, निलयोग टॉवरच्या समोर. कुठला मंडळ? श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ. बस बस. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाची कागदाची मूर्ती आहे. टिश्यू पेपरच्या कागदाची झालं ना, मालाड मधली सर्वात प्रथम टिश्यू पेपर. टिश्यू पेपर फार सुंदर अशी केली आहे. मस्त आणली ना यावेळी. थँक्यू दादा, मस्त मूर्ती. सरस फोटो काढ. हे बघा, हे लहान पोरांनी केलेलं डेकोरेशन. असं काहीतरी ठेवा आपल्या इथे. हो, पण ते आपली पोरं तशी पाहिजे कामाची. मूर्ती बघा, तीन नाही ते मूर्ती सही वाटली. ते पण डेकोरेशन आहे बघ, पिठाचं आहे ते पोरांनी. इको फ्रेंडली. सर फोटो काढायचा. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ खूप प्रेम भेटला आम्हाला. यांची मूर्ती टिश्यू पेपर एकदा नक्की विजिट करा मालाडला, दंजेवाडी लाईन. ऍड्रेस ना सिद्धिविनायक मित्र मंडळ. आता दंजेवाडीचा राजा. चला, दंजेवाडी राजाच्या पहिला अजून एक गणपती आहे. अरे वा, सोसायटी मधला गणपती आहे. मोरया गणपती बोलतो. फिर से एकदा परत बोल ना. तेरे आवाज खरंच रे. यूपी का नहीं हो, बाजी का आदत हो गया. यूपी के इधर 2 जन है. कोई भी कुछ नहीं बोलेगा. वो बोल, क्या बोला था वो? नहीं मतलब बोल. अशा मूर्त्या. वो डायलॉग क्या था? कौन सा? वो सदैव को मारा था तू. ये मेरे को नहीं मारा, कुछ नहीं मारा, कुछ नहीं बोलता. नहीं, कुछ तू मला गणपती बाप्पा बोल. बोल 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 बोल. क्या बोलू मराठी? थँक्यू बोल. तुझ्या काय शिकाय आम्ही काय शिकवलं? गच्चीत गच्चीत पाय. चालो दंजेवाडीचा राजा, आदर्श धाम. दंजेवाडीचा राजा. मित्रांनो, आता आपण आलोय ज्या मूर्तीची वाट बघत होतो आम्ही, दंजेवाडीचा राजा, तिथे नक्कीच आलोय. ही पण मोठी मूर्ती असते आपल्या मालाड मधली. अजून एक मूर्ती, सगळ्यात मोठी मूर्ती येते बघा. आलो आलो. मोठी आणि सुंदर, सर्वात मोठी आणि सुंदर मूर्ती. तुला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. बोलतो बळलाळेश्वरची अशी नाही. पांडू, ए पांडू, ये तू शिंदेचा ना? पांडू तू शिंदेचा आहे ना? हा. काय आहे? छोटी मूर्ती, 1 इंचाची मूर्ती. लहान पोरांनी बनवली, 3 वर्षाच्या मुलाने बनवली. 3 वर्षाच्या मुलाने बनवली 1 इंचाची मूर्ती. पाय पडले की नाही? पाय बी तर बघून मित्रांनो, दंजेवाडीच्या राजाचं दर्शन झालंय. मूर्ती सांगा कशी वाटली कमेंट मध्ये. आता मी चाललोय बाप्पा सीताराम. इकडे एक मस्त मूर्ती भेटते. बाप्पा सीताराम मांडवाचा राजा. त्याच्यानंतर अजून 3-4 मोठ्या मूर्त्या आहेत. वंदे मातरम, उपनगरचा महाराजा, मालाडचा राजा, त्याच्यानंतर महाराजाचा लाडका. गेल्या वेळी एक युनिक मूर्ती आली होती 4 रस्त्याला. मालाडचा लाडका, मालाडचा लाडका 25 मुखी मूर्ती होती. यावर्षी गेल्या टायमाला गेल्या टायमाला सगळ्यात युनिक मूर्ती होती मालाड मध्ये ती. यावेळी त्यांची मूर्ती बघण्याचं आम्ही खूप उत्सुक आहोत. यावेळी पण मूर्ती बघायचं आम्हाला कशी आहे ती मूर्ती. तिकडे आम्ही बघूया मूर्ती कशी आहे. बोली मी बाप्पा सीताराम कडची मूर्ती ती बघायला आलो. बघा, गेल्या टायमाला ते हनुमान स्वारींची मूर्ती होती. हा, गेल्या टायमाला हनुमान स्वारींची. आणि ह्यावेळी बाप्पा सीताराम. ह्यावेळी मूर्ती तुम्ही स्वतः बघा. काना आल्या.
ते चिकन आहे स्पेशलिटी फक्त मोराचा हार बनवला येतो. मोर पिसांचा हार आहे ना. मोर पिसाचा हार. कृष्णा म्हटलं का मोराचा हार माहिती कमाल ना, क्रिएटिव्हिटी. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय. मित्रांनो बाप्पा सीतारामचं दर्शन झालंय. हे आता जाऊया मांडवाचा राजा. आता जाऊया मांडवाचा राजा बघायला. चला आता मांडवाचा राजा बघा. विजय असो. गणपती बाप्पा. अरे इसके घर से फोटो काढा ना बाहेर. कल इसको विसर्जन. मित्रांनो आता आलोय धंजेवाडीच्या महाराजाला. कुठला मंडळ आहे? श्री बाळमित्र मंडळ धंजेवाडीचा महाराजा. धंजेवाडीचा महाराजा. भव्य असं सुंदर मूर्ती. धंजेवाडीचा महाराजाचं दर्शन. महाराजा नाही आहे. धंजेवाडीचा महाराजाचं दर्शन झालंय. आता आम्ही आलो धंजेवाडीचा धनराज. इथे खूप सुंदर मूर्ती असते. महाराजाची मूर्ती खूप सुंदर होती, चांगली, आणि 47 वर्ष. कॅमेरामॅन 1 इंचाची पण मूर्ती आहे. 1 इंचाची मूर्ती आहे. त्या ऑपरेशन सिंधू त्याच्यामध्ये ऑपरेशन सुंदर डेकोरेशन बघा. ऑपरेशन सिंदूर मूर्ती बघा. बरोबर दाखव. मूर्ती डेकोरेशन. मोबाईल डिस्कनेक्ट. इथे मस्त एसी लागले पूर्ण. थंड 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 वाटते. ते मेन ऑपरेशन सिंदूर मध्ये डेकोरेशन केलं आणि त्यात 1 इंचाची मूर्ती ठेवली. दगडूशेठ. दगडूशेठ नाही, टिटवाळा आहे. टिटवाळा आहे ना. दगडूशेठ कोण बोलतो होतं? टिटवाळा. पुढच्या वेळी अशी आणायची मी दाखवतो ना. छोटी मूर्ती पण कमाल आहे. ऑपरेशन सिंधू त्यांचं लक्ष नाही. आज 400 ना. हे 1 इंचाची मूर्ती 1 इंचाची मूर्ती. आमचे लोधावाल्याने आमचे मार्गदर्शक. एक लोधा आणि एक मार्गदर्शक. हा कॅमेरामन. सगळे घेऊन फिरतोय आम्ही. तो पण एक. हा इव्हेंट वाला आहे. हा भाजीवाला आहे. हा मास्टर शेफ मधला मास्टर शेफ. हा ऍथलिक आहे, मॅरेथॉन वाला. 100 मीटर बस. 5 किलोमीटर 5 किलोमीटर बस. 10 किलोमीटर भागण्याचे. 100 मीटर पण नाही धावत. अरे 100 काय 50 पण नाही जात. 1 इंचाची मूर्ती तुम्हाला दिसणार तर नाही. दिसते का ब्लॉग मध्ये? नाव झूम नाव व्हिडिओ काढताना. मग फोन जाऊ दे ना आपण. नको जाऊ दे. मध्ये जायला बघ. एवढी रिक्स नको. जाईल. दिसते अजून आत्मा. ट्रेनर मूर्ती कशी वाटली? 1 इंचाचं डेकोरेशन. ऑपरेशन सिंदूर बद्दल काय माहिती? आपण मी काय ना काय नवीन प्रयत्न करूया. आपली सुरुवात आहे. आपलं दुसऱ्या वर्षाने मंडळाचं 50व. आमचं पोरांच्या पोरांचं मंडळांचं आमचे झाले 49. आम्ही पोरांनी स्टार्ट केलं 2 वर्ष झाले. 49. हे आमचे दुसरे इस्टेट एजंट. हा आमचा भैया काहीतरी बोलला. हा दुसरा लोधा. भैया काहीतरी बोलला. हा आपला मेलोडी बीटचा मराठी भैया. हा भैया गायकवाड आहे. किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड. हा आमचा मास्टर शेफ ताज मधला. काय करता येत नाही. चॉकलेटचे मोदक. फोडणीचा भात बनवता. ताज बोलून प्रभुनगर मध्ये जातो. फोडणीचा भात बनवतो. अजून काय नाही बोलायचे मला. चॉकलेटचा मोदक तो छान बनवतो. हा ना. बिर्याणी वगैरे भारी बनवतो भाई. कसाही असला पोपट आडवा तुला आमचा. मित्रांनो तांबे. त्याला मॅगी बनवायला सांगितलं तो खीर बनवून देतो. मॅगी बनवायला सांगितलं खीर बनवतो. काय बोलतात मग भाई मी तुला बोलतोय तुझा पुनर्जन्म येणार ना तेव्हा तरी तुला भेटणार नाही. पोटाची वाट. आणि हे असं पण तुझं ढेरा आलंय. तेवढ्या दिवसांनी ते फुटून भाई. जिमला जाणार आहे उद्यापासून.
तरी काय होणार नाही. उद्या आपल्या बापा 8 वर्ष मेहनत भाई सांगतं काय आपल्या हलक्यात घेतो भाई. थांबे हा सर कोणाला मॅगी बोलून खीरची जर रेसिपी शिकायची असेल तर आमचे श्रेष्ठकडे तुम्ही जाऊ शकता. सुरेश काकाकडे जायला बया. आता आम्ही चाललोय मित्रांनो. कुठे चाललोय आता आपण? अजून एक मोठी मूर्ती आहे तिकडे चाल. आता आपण गणपती हा बघायला मालाडचा विघ्नार्थ बघायला चाललो. मालाडचा पुढे मूर्ती आहेत मस्त मस्त. आता सगळ्यात मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत पुढे. त्या मूर्त्या सगळ्या बघण्यासारख्या आहेत. त्यातली कुठली मूर्ती तुम्हाला आवडते ती कमेंट मध्ये नक्की सांगा. मूर्ती बोललो ना एकीने काहीतरी केलं तू. मालाडचा विघ्नार्थ वरती श्रीरामाचे कसे बोलले मालाडचा मनाच्या घरातली मूर्ती बघ. ही आमच्या मित्राने असा मनीष बामगोडे टिक्का बघूनच सांगेन. सनी लिओन बोलतो. मालाडचा विघ्नार्थ आमचं दर्शन झालंय. आता एक बाजूलाच मंडळ आहे छोटं. तिकडेही बाजूलाच एक मंडळ आहे तिथे बोलतात हनुमान स्वारींची मूर्ती आहे. तीही बघतो आम्ही. ती दाखवतो. हनुमान स्वारींची मूर्ती संकटमोचन लाल हनुमान मंदिर. भये हा बघा बाराच्या लंबोदरला जाशील ना हो हो मूर्ती ना भावांनो. चरण दर्शनला मालवण. आतापर्यंत बघितलेली माझ्या सगळ्यात आवडती मूर्ती हनुमान स्वारींची मूर्ती. या मूर्ती कशी वाटेल तुम्हाला सांगा. खूप युनिक मूर्ती आहे. युनिक आहे. आतापर्यंत सगळ्या जेवढ्या मूर्त्या बघितल्या त्यातली माझी आवडती मूर्ती आहे भाई. तुला पण आवडणार. एक नंबर मूर्ती आहे. मार्गदर्शकला आवडली. हनुमान आहेत हनुमान. हनुमान स्वारी तर आहेतच. और मूर्ती गणपती बघ मस्त बसलेत. संकट एक नंबर वन. ह्याच्या पुढे जो गणपती आहे तो आपले फ्रेंडशिप बँड असतात त्याच्यापासून बनवलेला गणपती आहे. 9669 फ्रेंडशिप बँडने बनलेला गणपती आहे. बघूया जरा युनिक मूर्ती आहे काहीतरी. मूर्ती वेगवेगळी असते. कधी थर्माकॉल, हा इकडे मूर्त्या वेगवेगळ्या असतात. थर्माकॉलची असते. कधी बॅम्बू, डायमंड वगैरे पासून आहे. डायमंड, कधी येतं. युवा ग्रुप मित्र मंडळ. सर्व आहे तो बॅनर आपण युवा ग्रुप मित्र मंडळ हे बघा फ्रेंडशिप बँडने बनवलेले 96,769. झूम कोण झूमच नाही होत ना. हाच प्रॉब्लेम आहे ना. जवळ घेऊन नाही समजलं नाही. लिहिल्या बस झालं आपल्याला. काय कारागिरी आहे. कसे बनवत असेल ना खूपच. कसं वाटतं तुला अशा मूर्त्या बघून? काय ते 2 शब्द बोल. युनिक मूर्त्या बनतात आपल्याला खूप आवडतं. एक अजून एक 4 रस्त्याची जी मूर्ती आहे ती आम्हाला बघायची युनिक आहे. आतापर्यंत मला आवडलेली मूर्ती आपले हनुमान स्वारी कोतवार रोडचा राजा. आता पुढे अजून एक आहे जिकडे 25 मूर्ती. गेल्या टायमाला मूर्ती आली होती. जर गेल्या टायमाचा ब्लॉग बघितला नसेल तर सर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक देईल ती नक्कीच बघा. त्या ब्लॉगची व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवली आहे ती युनिक मूर्ती कुठली आहे. तर त्या मूर्तीला सांगा मालाडचा लाडका करू. आता इथे मालाडच्या लाडकाला बघायचा. आता माझं हे वाढ काय बोलतात त्याला उत्सुकता वाढली आहे माझी. तुझी वाढली की नाही? हो माझी तर स्वतःला वाढले. ही आमच्या लंबोदराची गँग आहे. पण खूप छान आहे. लवकर माझ्या मित्रांनो आलो आहे आम्ही उपनगरचा महाराजा. बघा उपनगरचा माझा कलागंध मूर्तिकार. ही एक मूर्ती लालबाग वरून येते आपल्या. मूर्तिकार बघा वर्कशॉपमधून कालागंध मधून कालागंध मूर्तिकार सिद्धेश दिगोली. कालागंध कलागंध आहे बे. फातिमा ना सॅन फ्रान्सिस इंग्लिश हायस्कूल वाले. कलागंध. सॉरी माझी चूक झाली. मी झोपेत आहे. कलागंध सिद्धेश दिगोले. लहान मूर्ती बघा. ही मस्त बनवली मनीष. उपनगरचा महाराजा. पुढच्या वर्षी उपनगरचा महाराजाचं दर्शन झालंय आमचं. सिद्धेश दिगोळे यांनी सुबक अशी मूर्ती बनवली आहे.
आता अजून एक आपल्या वॉटर समाजाची अजून एक मूर्ती आहे, ती अरुण दत्ते मूर्तिकार अरुण दत्ते, लालबागवरून अजून एक मूर्ती लालबागचे येते गाजवणारे आमच्या मालाड मधली. लालबागचे आपला गाजवणारे मालाड पण कशी मूर्तिकार कमी नाही. अरुण दत्ते यांची अशी एक भव्य रूपामध्ये सुंदर मूर्ती, वडार समाजाची एक मूर्ती. ही मूर्ती खूप मोठी आहे. मालाडचा चिंतामणी. मालाडचा चिंतामणी. हा मागे फील्ड असते ते मालाडचा चिंतामणी मूर्ती बघा का जबरदस्त आहे. मूर्तिकार अरुण दत्ते, मूर्ती बघा. मूर्ती किती सुंदर आहे बघा. नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा. आमचे काय परत कर पहिले 100 रुपये पाठवा, स्कॅनर देतो कॅप्शन मध्ये. वडरा समाज तरुण मित्र मंडळ मालाडचा चिंतामणी हा त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे. आपल्या मालाडमध्ये 3 मूर्त्या खूप महत्वाच्या असतात आपल्याकडे. दरवेळी लहानापासून बघत आलोय. मला किस्से कम नाही ना. वेस्टला पण अजून आहेत भारी भारी मोठ्या मूर्त्या. गोरसवाडीचा राजा, मोरेश्वर, मलाडचा मोरेश्वर सगळ्यात आता मोस्ट ऑफली ट्रेंडिंग येणारा मालाडचा मोरेश्वर. काय मलाडच्या मोरेश्वरला जायचं. अजून एक वेटला चाळीमध्ये गणपती आहे. त्यांचं मूर्ती तर आहे बाळ गणेश मित्रमंडळाचं काहीतरी नाव आहे. हा बाळ मित्राचं काहीतरी नाव आहे त्यांचं फक्त डेकोरेशन बघण्यासारखे आम्ही खात चाललो. दरवेळी तिथे डेकोरेशन असतं भारी मस्त. ज्यावेळी राम सेतू बनवलेला त्यावेळी पुन्हा बघा काय बनवलं नवीन युनिक काहीतरी असतं तिकडे. आम्ही सांगणार नाही, तिथे जाऊनच आपण बघायचं सस्पेन्स काय आहे तिकडे. तो आता चाललो आहोत. मालाडचा चिंतामणी बघितला, मालाडचा उपनगरचा महाराजा बघितला. आता आम्ही चालूया मालाडचा राजा बघायला. मालाडच्या राजाची मूर्ती खूप भारी आहे. तिकडे समोरच आहे मंडळ, मोठी मूर्ती आहे ती मालाड मधली आपल्या. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ देवमाता मालाडचा राजा. मूर्तिकार वैभव मिश्री. मूर्ती बघा. मंडप डेकोरेटर नाही. असेच माझ्यासोबत इथपर्यंत आलात, सोबत बघत आहात व्हिडिओ माझी. धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितले आहे तुम्ही तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. माझ्या मनाला हागायला झाली. कुठे झाले म्हणा तुला? आता चाललंय मलाडचा लाडका बघायला. तुला गणपती बाप्पा. ज्या प्रकारे बोललो ते युनिक मूर्ती आहे, इको फ्रेंडली मूर्ती आहे. मूर्ती नक्की बघा. त्या मूर्ती डोळे बघा का भारी. आणि प्लस गणपतीचे हे दिले, गणपतीचे अवतार दिले. गणपतीचे नाही रे, रामाचे अवतार आहेत. सॉरी रामाचे अवतार आहेत. सॉरी विष्णूचे अवतार आहेत. मालाडचा लाडका जबरदस्त. कृष्ण अवतार, गेल्या वेळी 25 मुखी, ह्यावेळी सुद्धा मूर्ती इको फ्रेंडली मूर्ती आहे. मातीची मूर्ती आहे, शाडूच्या मातीची मूर्ती. त्याच्यामध्ये डोळे त्याचे एकदा बंद कर नाही. डोळे बघा, डोळे आणि कानाची कान. मला हो कुठला अवतार आहे नक्की हा? 10 बरोबर आहे भाई. व्हिडिओ ले रहा है दश अवतार ना. हो विष्णू अवतार आहे, त्यांचे अवतार आहे. असं आहे. मित्रांनो मूर्ती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. सस्पेन्स मूर्ती होती ही आमच्यासाठी. अजून एक सांगतो, नवसारीवरून मूर्ती आहे. नवसारीवरून मूर्ती आहे. सुरतच्या मूर्त्या मुंबईवरून जातात. हा आणि सुरत मधून मूर्ती आली आहे. आणि नवसारीमधून गुजरात मधून मूर्ती इकडे आली आहे. कलाकार इज्जत आहे. कलाकारला इज्जत आहे. इज्जत आहे आणि बाई. सुरतवाल्यांना काय बोलू, त्यांना खूप काय त्या माझ्या खूप पण काय. पुढे अजून एक प्रेम. युनिक मूर्ती येणार आहे ना. खूप प्रेम राहू दे, मनातच ठेवतो. खूप प्रेम आहे. अजून एक युनिक मूर्ती येणार आहे. पुढे अजून एक युनिक मूर्ती असं आपले विनीत बोलतायत. हो पुढे ती बघूया आपण.
मालाडमध्ये मूर्त्या बघायला येत असाल तर एक मालाडमधला मित्र तुमचा पाहिजे, त्याला हे सगळ्या मूर्त्या माहिती असतील. त्याला घेऊन तर तुम्हाला एवढ्या भारी भारी मूर्ती बघायला भेटेल. भाऱ्या आता ही बघा, ही पण मोठी मूर्ती असते. गेल्या टायमाला तर महाकाल होती ना. या टायमाला बघूया कुठली नसते. चला भाई, मलाडमध्ये पण आहेत ना आपल्याकडे मूर्त्या. मलाड थोडी मागे आहे. डोंगरीचा राजा कडकडीत काका जमतंय ना चालायला. डोंगरीचा विघ्नहर्ता तिरुपतीच्या रूपात होती ना. तिरुपतीच्या रूपात होती मूर्ती. खूप सुंदर अशी मूर्ती होती. आता आम्ही चाललो आहे. मी काय बोलतो, इकडून घरी जाऊ का? पाऊस पडायला लागला भावानं. पाऊस थंडीच्या टायमाला पाऊस पडला, मोबाईल खराब झाला होता. त्याला रिपेअर करून परत मोबाईल मध्ये बनवतो. लहानपणापासून आम्ही ही मूर्ती बघायला येतोय. मोठी मूर्ती आहे मित्रांनो. जाता जाता एक मूर्ती भेटली आहे. मोठी मूर्ती आहे. साळीमधून येते का, आणि मूर्तिकार आहेत ते कुणाल पाटील, गांधीनगर मित्रमंडळ. बघा, तुम्हाला आता जाता आम्ही अचानक आलोय. जाता जाता चाळ दाखवतो त्यांची. ही चाळ आहे. त्या चाळीत गणपती बसतो बघा. मूर्ती हाय मोठीच आहे बघा. गांधीनगरचा महागणपती. जी भाई, डेकोरेशन बघा. डेकोरेशन वही देख रहा सब मंदिर का ज्योतिर्लिंग आहे वो. लाइट 12 ज्योतिर्लिंग. एक मिनिट भाई. मूर्तिकार कोण आहे रे? सचिन कुणाल पाटील. आता आम्ही आलोय मालाडचा मोर्या. तिकडे बघा, चहा सुट्टावाला बघा तुमचा. ती बघा, जबरदस्त. मित्रांनो, मालाडचा मोर्या. इधर से चल. मूर्ती खूप सुंदर होती. काय ना, एक सांगायचंय, प्रत्येक बहुतेक ठिकाणी ह्यावेळी आहे ना, आम्ही गणपतीचा प्रसाद और एक बिल्डिंग के अंदर है. तो कैरम खेल होता है क्या? एक कैरम वाला है और एक आगे बिल्डिंग के अंदर है. तो सागर मित्र मंडळ के. मित्रांनो, एक सांगायचं, एक हे होतं, म्हणजे काय बोलतात त्याला, गोष्ट होती सांगण्यासारखी. ह्या टायमाला गणपतीला आम्ही फिरलो सगळीकडे. थांबा, लाईट नसेल इकडे. इथं फ्लॅश पण नाही चालू. माझा मोबाईल खराब झालाय तरी व्हिडिओ काढतोय. दुसरा मोबाईल आणायचा विसरलो मी. आयफोन खोटं बोलतोय मी. अरे थांब, लाईटी देते. 17 विसरलं. लाईटी देते. हा, एक गोष्ट सांगायचं राहिलं, सगळे अग्री कराल. ह्यावेळी प्रसाद म्हणून आम्हाला जास्तीत जास्त चॉकलेट भेटले. म्हणजे प्रसादाची जागा सुद्धा चॉकलेटने घेतलीच आहे. बरोबर ना? डेड बॉडी बघा भावांना. भाई डेड बॉडी. हा रोड, एवढीशा गल्लीतून ती मूर्ती जाते. कुणाल पाटीलची. मंडप बिटप काढून टाकलं. लायटिंग बिटिंग काढणार. नंतर काढतील मंडप. तर अजून एक मोठी मूर्ती आहे, ती बघूया. अजून एक वॉर्डर, नंतर एक आपलं राणी सती मार्गावरती वॉर्डर समाजाची अजून एक मूर्ती आहे, ती एक बघूया. थांब ना तुझ्या. आमच्या मार्गात जरा चरब्या आल्या, वाढलंय जरा. म्हणजे खाल मला मिटवावी लागणार आहे. कशी मिटवू तुम्हीच सांगा. पाणी गेलं भाई वाटतं. नाही. लालबाग मित्रांनो, अरे लालबाग, या ब्लॉग नंतर लालबागचा ब्लॉग येणार आहे, तोही तुम्ही बघा नक्की. आता जाऊया, अजून एक मूर्ती दाखवतो, तिकडे जाऊया त्याला डायरेक्ट.
मोबाईलची त्याचा गेटच बंद आहे तो बघा पाठी. आता झालं वॉटर समाजाच्या इकडे. इथे आपले लाडके मित्र परेश जाधव, साई डेकोरेशनचे मालक ओनर, त्यांचा गणपती आहे. अरे गणपती उठने गेला रे बापरे बाजपाडाने कोणच नाही मंडपामध्ये. अरे हा रे एक नंबर सूरज यायचे येऊ. डेकोरेशन मस्त केलं रे. दर डेकोरेशन चांगलं असतं लोकांचं. दरवर्षीप्रमाणे यंदा यांच्याकडे एक युनिक मूर्ती आली आहे. गोंड्यांपासून बनलेली मूर्ती आहे. राखीच्या वरती गोंडे असतात ना, पहिला यायचे जुने पुराणे. वरती गोंडे. गोंडेवाली राखी यायची तशी ती मूर्ती, त्याच्यापासून बनलेली मूर्ती आहे. फुलपाखरू बघा भारी लावले. ते फुलपाखरू उडतोय बघा, अडकलाय तो झाडांमध्ये. सभासद बसले तिथे असला मूर्ती पण बघा. मंडळाचे अध्यक्ष इथे बसले. सकाळचे किती वाजलेत रे बघा. साडेचार 10 मिनिटं उद्या 4:30 साडेचार 10 मिनिटं पुढे. सकाळी 4:30 आणि आम्ही गणपती फिरायला बघायला फिरतो अजून. गणपती बघतो आम्ही. का रात्री किती वाजता निघालो आपण? 2:30 वाजता. 2:30 वाजता निघालो. 2:45 वाजता निघालो. अजूनही मालाड ईस्ट मध्येच आहोत. मी 2:30 आता इथून मालाड वेस्टला जाऊ ना आपण. तो लाईन बाकी सब दिखना आमचा हा भाई अजून थकला नाही. गणपती बाप्पा गणपती के लिए नाही थकता. लालबाग जाऊन लालबाग क्या केला गया था. हा लालबागला एकटा गेलाय 2.5 तास. हा मित्रांना टाकून. मित्र खेतोडीला गेले आणि हा लालबागच्या लाईनीत. एवढा आरामखोर आहे. 2.5 तास लाईनीत राहून तो दर्शन घेऊन आलाय. मोदक नाहीये. मी मला वाटलं अशा ठिकाणी आलो तिकडे डेकोरेशन बघा. राम मंदिर म्हणलं. राम मंदिर माहित नाही. राम मंदिर नाही, सॉरी. बोर्ड बघा. गर्व से कहो हम हिंदू है. छत्रपती शिवाजी महाराज. जय श्री. चला तात्पर्य दाखवतो तुम्हाला. ढोम्याला, आपल्या लाडक्या ढोम्याला मूर्ती आवडली आहे. अच्छा आपला डेकोरेशन बघा. झालं का? बाहेर रील शूट करतात. वाव 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 वाव. गणपती बाप्पा मूर्ती बघा. पूर्ण हा रोडचा नक्षा चेंज करून टाकलाय. डेकोरेशन एक नंबर. मूर्ती सजावून एक नंबर. काय कसं वाटला? मालाडचा श्री. मालाडचा श्री हा. मालाडचा श्री हा बघा. सही आहे मूर्ती. ओ भाई 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 भाई. कताई जहर. क्या एक नंबर. कताई जहर. सही चेहर. डेकोरेशन महलच बनवून टाकलं इकडे. मूर्ती किती खतरनाक दिसते. आलो आलो आलो. मित्रांनो मालाडच्या गंधराजला थांबे तुझ्या पळवू दे राहण्याच्या. मालाडचा गंधराज. तिरुपतीच्या रूपामध्ये मूर्ती आहे. ही पण तिरुपती रूपात.
इथे आम्ही आलोय अपना मित्रमंडळ मालाडला. डेकोरेशन बघा, डेकोरेशन बघूनच समजून जावं आतमध्ये मूर्ती कुठली असेल. भोले ए मा भोल इथं रे ए गुफा. उफ ओ बोले डेकोरेशन बघा. मस्त डेकोरेशन त्यांना गणेशोत्सव उत्कृष्ट सजावटचे पारितोषिक सुद्धा भेटलेले आहे. भावांनो, मंडळाची हीच एक आठवण असते जी एका वर्षानंतर पुन्हा वर्षभर आपल्याला हे करावे लागते. आठवण येते वर्षाची. 11 दिवस हेच आपलं घर. हे बघा, मंडळात झोपणे हे सुख फक्त मंडळातील पोरांनाच माहिती. बरोबर ना? कसंबाच्या लंबोदरांना माहितीच, नक्कीच माहिती. तू कधी झोपलाय रे मंदिरात आपल्या? काय गेल्या सॅटर्डेला झोपली. 6 वाजता उठून निघून गेलास. सकाळी रात्री झोपलं ना. 5 वाजता जागे होतो. हेच आहे खरं मंडळातलं सुख. मित्रांनो, असं झालं आपलं आजचा मला डिश मधल्या गणपतीचं दर्शन. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर करा. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगला.